आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजप खासदार नारायण राणे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात घेतली भेट। विशाल पाटलांबाबत राऊतांची सकारात्मक भूमिका। निवडणूक झाली, आता आम्ही सगळं विसरलो। लोकशाहीत जो जिंकून येतो त्याचं आम्ही स्वागत करतो। विशाल पाटील मविया सोबतच राहतील, राऊतांना विश्वास। विशाल पाटिल कांग्रेस से बिलोंग करते। अब मैं मानता हूँ चुनाव हो गया है, चुनाव खत्म हो गया है, तो हम सब भूल गए। वो चुनकर आए हैं, लोगों ने उनको वोट दिए हैं, वो महाविकास आघाड़ी में रहेंगे। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सुप्रिया सुळे पुण्यात दाखल। कार्यकर्त्यांकडून सुळेंचं जंगी स्वागत, तुतारीचा नाद, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी। निकाल काही लागो, आमचा विठ्ठल एकच, अजितदादा। बारामतीत लागला बॅनर। सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सुरुवात तुमच्यापासून आणि शेवटही तुमच्या सोबत, बॅनरवर उल्लेख। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! प्रिया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। अजित पवारांनी आता राजकारण सोडून गुरढोरं बघत शेती सांभाळावी, उत्तम जानकरांचा खोचक सल्ला। भाजपने मोहिते पाटील आणि आमच्याशी कुटील राजकारण केलं। बदला घेण्यासाठी मोहिते आणि आम्ही 6 महिन्यांपासून रणनीती ठरवली, जानकरांचं वक्तव्य। त्यांना मी निश्चितपणाने सल्ला देईन की आता आपला बाबा गुरं भली, गुराचा गोटा भरा आणि आपलं ती शेतीचा धंदा भला। राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मागणी करणार। देवगिरी बंगल्यावर सुरू असलेल्या बैठकीत चर्चा। एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची दादा गटाला अपेक्षा। मोदींना भाजपकडूनच विरोध। संघ मोदींना पर्याय शोधतोय। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतं, संजय राऊतांचा दावा। करायचं काय करायचं हा जरी बीजेपीचा प्रश्न असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशा बाबतीत एक भूमिका बजावते। संघ अशा परिस्थितीमध्ये आहे की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात। अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणात शिंदेंनी कुणाला धमकावलं हे सांगावं, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न। तर कीर्तीकरांचा निकाल शिंदेंनी कुणाकडून बदलून घेतला असा गंभीर आरोप। कीर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेने कोणाला धमकावलं, कोणत्या अधिकाऱ्यांना, हे जरा त्याने सांगावं। मी सांगतो, अमोल कीर्तीकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या आणि कोणाकडून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं, मग मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! प्रिया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। मेरिटच्या आधारावर जागावाटप झाल्यास विधानसभेत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळणार। महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा, त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात, नाना पटोले यांचं वक्तव्य।